चला तर मंडळी, नेहमीची भाजी चपाती खाऊन फार कंटाळा आला होता. मग मस्त असा पौष्टिक आणि चमचमीत बेत केला. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा, 2 चमचे बेसन पीठ घालायचं, सोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं. छान वाटून झाल्यानंतर सारख्या वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि 1 वाटी पाणी घेतलंय. त्यातील अर्धं पाणी घालून मिक्सरला वाटायचं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. मला एकूण 2 वाट्या इतकं पाणी लागलं होतं. मिश्रण तयार आहे. झाकून 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. तेल गरम केले, त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घालून लालसर होईपर्यंत परतायचं. त्यानंतर टोमॅटो, धणा पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करायचे. चवीनुसार मीठ घालायचं. ग्रेव्ही करण्यासाठी गरम पाणी आणि कोथिंबीर घालून 5-7 मिनिटं ही बटाट्याची चमचमीत भाजी शिजवून घ्यायची. बॅटर 15 मिनिटं मुरले, अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि मस्त असे कुरकुरीत गव्हाच्या पिठाचे डोसे तयार करायचे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. डिटेल रेसिपी आहे ती सुद्धा नक्की बघा.